ज्याच्या कान आहे तो ऐको. बायबलमधून आज आम्ही पाहत आहोत मत्तई त्याच्या 25 अध्याय आणि 10 पद मध्ये असं लिहिलेले आहे, त्या विकत घ्यावयास गेला असता बर आला तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्याच्या बरोबर आत लग्नात गेल्या आणि दार बंद झाले. प्रभू वचनावर आशीर्वाद दो. हा समय मला विशेष करून सर्वांना हा सांगायचे आहेत की आज जो विषय मी बोलत आहे आणि दार बंद झाले. हे प्रियानो, काही वर्ष मागे आम्ही पाहतो जसं देवाच्या वचनामध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे प्रभूने आपला मंदिर, आपला जो गिरजाघर, जो चर्च, जो देवळाचा जो दार होता तो काही काळासाठी बंद ठेवला होता. की आम्ही चर्चला जाऊ शकलो नाही, चर्चमध्ये उपासनामध्ये प्रार्थनासाठी जाऊ शकलो नाही, पण देवाची दया अनुग्रहाने, देवाची स्तुती असो, प्रेज द लॉर्ड, की काही महिना, काही दिवसांनी, काही आठवड्याने चर्चचे दार पुन्हा उघडण्यात आला की आम्ही चर्चमध्ये जाऊ शकतो. चर्चमध्ये जाऊन आपल्या गुडघे टेकून राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो स्वर्गीय सनातन देवाशी आम्ही प्रार्थनामध्ये बोलू शकतो. आम्ही स्वतःला तो देवाच्या हातामध्ये समर्पण करू शकतो. प्रभूच्या स्तुती असो आजपर्यंत की चर्च त्यांनी उघडा ठेवलेला आहे. प्रभू आणि त्याच्या वचनामधून असंही बोलत आहे की पहा, मी तुमच्यासाठी त्या दार उघडून ठेवलेले आहे, त्या तुमच्या पापांची क्षमासाठी दार उघडून ठेवलेले आहे, तुमच्या आत्माच्या मोक्षासाठी, उद्धारासाठी, तुमच्या तारणासाठी मी दार उघडून ठेवलेले आहे. पण प्रियानो, मला विशेष करून सर्वांना हा सांगायचे आहे की जो क्षमाचा, जो तारणाचा, जो देवाच्या दयाचा दार आमच्यासाठी आज उघडून ठेवलेला आहे, की दिवस येत आहे, बायबल म्हणतो असं रात्र येत आहे जेव्हा आम्ही काही करू शकत नाही. दिवस आणि रात्र येत आहे की तो दार बंद होईल. चर्चचे जो दार आहेत तो बंद होणार आहे. चर्चचे दार फक्त नव्हे पण चर्च बंद होणार आहे आणि आम्ही जो देवाकडे स्तुती उपासनासाठी देवळात जातो आणि देवाचे नाम घेऊन त्याची भक्ती करतो, त्याची सेवा करतो, तो दार, त्या मंडळीचा काळ संपला, ते मंडळीचे काळ संपणार आहे आणि चर्चचे दार बंद होणार आहे. पियानो, बायबल म्हणून बायबलच्या वचनामध्ये असं सांगितलेले आहे की दिस इज द डे ऑफ सॅल्वेशन, दिस इज द डे ऑफ एक्सेप्टन्स. की हा दिवस उद्धाराचा दिवस आहे, हा दिवस तारणाचा दिवस आहे, हा दिवस प्रभू तुम्हाला स्वीकार करण्याचा दिवस आहे. वेळ असताना आम्ही देवाकडे आहो, समय असताना आम्ही देवाला समर्पण करू. कारण मला तुम्हाला सांगायचं आहे, जो वचन आज आम्ही वाचत आहोत त्या वचनामध्ये प्रभू येशूने दृष्टांमध्ये असं सांगितले आहे की स्वर्गाचे राज्य 10 कुमारीचा, जो आपले दिवे घेऊन बराला सामोऱ्या जाण्यास निघाला आणि 5 मूर्ख होता, 5 शहाण्या होता. कारण मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही. शहाण्याने आपल्या दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग बराला विलंब लागला व सर्वांस डुलकी आला व तो झोप लागली. तेव्हा मध्यरात्री असे हाक आले की पहा, बर आला आहे, त्याला समोर चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्याने उत्तर दिले की कदाचित आम्हाला तुम्हाला पुरणार नाही, तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतःकरिता तेल घ्यावे हे बरे. तेव्हा जो वचन आज आम्ही आमच्या मनांसाठी घेतलं, 10 पद, मत्तई 25:10, की त्या विकत घ्यावयास गेला असता बर आला तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या बरोबर आत लग्नास गेला आणि दार बंद झाला. प्रियानो, जो दार प्रभू आज आमच्यासाठी उघडून ठेवलेला आहे, की जो दाराने आम्ही पापक्षमा मिळवू शकतो, तारण मिळवू शकतो, आमच्या आत्मासाठी मोक्ष मिळवू शकतो, तो दार प्रभू उघडून ठेवलेला आहे. आणि किती मोठा पापी आहोत तरीही प्रभू आमच्या पापाला न पाहता आम्हाला तो स्वागत करतो. कारण ख्रिश्चियनिटी इज ऑल अबाउट इन्व्हिटेशन, की हा प्रभू आम्हाला आमंत्रण देतो.
प्रभू येशू क्रूसावर असताना त्याचे दोघे हात क्रूसावर खिळलं आणि त्याचे हात असे पसरलेले होता की संपूर्ण जगामध्ये तो प्रभू आम्हाला स्वागत करतो. हा ख्रिस्ती विश्वास आहे की प्रभू आम्हाला आमंत्रण देतो. म्हणून आज मी तुम्हाला सांगितलं की येशूच्या आता हात उघडलेले आणि आम्हाला स्वागत करत आहे. येशू जो स्वतःला असे दावाने केला, मी दार आहे, माझ्यामधून जो जाईल त्याला जीवन मिळेल. हालेलुया. येशू मधून गेलेली, येशू मधून प्रवेश केलेली आम्हाला अनंत जीवन मिळणार आहे. मी तुम्हाला सांगतो, हिस्ट्रीमध्ये, इतिहासमध्ये आम्हाला सांगितले आहे की मिस्टर नोआ त्यांनी आपला जीवन जगत असताना देवाच्या आज्ञाने की देवाने त्याला सांगितले, तू एक मोठा तारू बांध, सर्व जग पापाने भरलेलं आहे, तू एक तारू बनव. आणि नोहाने प्रभूच्या आज्ञा पाळून त्यांनी तारू बनवला. तारूचे काम संपलं आणि तारूचे काम करत असताना तो घरी घरी जाऊन लोकांना सांगायचे की परमेश्वराने हा जगाचा न्याय करणार आहे. त्यांनी पाण्याने 40 दिवस 40 रात्र पाऊस पडणार आहे आणि पाण्याने पुराने परमेश्वर न्याय करणार आहे. पण लोक त्याच्या बोलण्याकडे कान देत नव्हते. म्हणून सुरुवाती म्हणलं की प्रभू नोहाच्या काळापासून आजपर्यंत आमंत्रण देतो, आजपर्यंत आम्हाला बोलवतो की दार उघडे असताना प्रवेश करा, कारण दिवस आणि रात्र येत आहे. त्या दयाच्या, त्या कृपाच्या, त्या करुणाच्या दार बंद होणार आहे. कारण आज आम्ही वाचलं की आणि दार बंद झाला. जो तयारीत होते, जो पूर्ण तयारीत होते, ते बरोबर आज लग्नामध्ये गेला आणि दार बंद झाला. नोहा संपूर्ण तारू बांधला. तारूचे काम संपल्यानंतर की सर्व जनावर, आम्ही तिथे एक चमत्कार पाहतो की जेव्हा इतका लोक होते, लोक नोहाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या कानाने ऐकले नाही. पण त्या काळामध्ये जो जानवर, जो जंगलामध्ये असणारा पशु पक्षी सर्व प्राणींनी त्यांनी देवाच्या वाणी ऐकली, त्यांनी देवाच्या वाणी ऐकलं आणि ते आपोआप येऊन तारूमध्ये प्रवेश केले, तारूचे आत गेले. आणि सर्व तारूचे आत गेले असताना देवाने नोहा आणि त्याच्या परिवारालाही आज्ञा दिली की तुम्ही ही तारूमध्ये आत जा. आणि नोहा आत जाऊन जेव्हा त्यांनी ते तारूचे दार, एकच दार होता तारूला, ते तारूचे दार बंद करायला समय त्यांनी तत्पर होता, तेव्हा परमेश्वराने सांगितले, नोहा तू आज जा, तारूचे दार मी बंद करणार आहे. नोहा बनवला, पण तारूचे दार देवाने बंद केले. आणि प्रगटीकरण मध्ये परमेश्वर म्हणतो की जिथे परमेश्वर बंद करतो तिथे कुणीही उघडू शकत नाही, आणि जिथे परमेश्वर उघडतो कुणी बंद करू शकत नाही. म्हणून प्रियानो, नोहाने तारू बनवला, पण देवाने तारूचे दार बंद केले. पाऊस पडणे सुरुवात झाली आणि पाऊस पडत राहिला, पाऊस पडत राहिला आणि पाणी भरत चालला होता. लोकांची घर बुडाली, लोक गच्ची बुडाली आणि शेवटच्या पाण्यामध्ये त्यांनी त्या पोहून सून करून आणि तारू जवळ आले. उठून बोलले, नोहा, मिस्टर नोहा, नोहा काका, अंकल नोहा, प्लीज ओपन द डोर, दार उघडा, आम्हाला हात घ्या, आम्ही बुडत आहोत, हे पाणीमध्ये मरत आहोत. पण नोहाने त्यांना सांगितलं, समय असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, मी तुमच्या घरी घरी येऊन तुम्हाला बोलत होतो, मी तुम्हाला आमंत्रण देत होतो, पण तुम्ही कुणी ऐकलं नाही. पण आता समय गेलेले आहे आणि सर्व हे माहिती करून घ्या की तारूचे जो दार ते मी बंद केले नाही, ते देवाने बंद केले आहे. आणि मी उघडू शकत नाही, जो दार देवाने बंद केले मी उघडू शकत नाही. म्हणून प्रियानो, आजपर्यंत आणि आमच्यासाठी प्रभू आमचा उद्धार कारण करता जगामध्ये आणि स्वर्गाच्या प्रतीक म्हणून जो मंडळी, जो चर्च, जो गिरजाघर, तो गिरजाघर आणि त्याचा दार आमच्यासाठी उघडून ठेवलेला आहे. एक दिवस एक मंडळीचे काळ संपणार आहे आणि जो मंडळी, जो चर्च आहे, त्याचे दार बंद होणार आहे. आणि मंडळीचे दार बंद झाला आणि त्याच्यानंतर प्रभू येशू जो आजपर्यंत जगाचा तारणारा आहे, इज द सेव्हियर ऑफ द वर्ल्ड, आणि तो प्रभू आजपर्यंत आम्हाला वाचू शकतो, आमची उद्धार करू शकतो, आम्ही येशूद्वारे तारण, मोक्ष, मुक्ती मिळवू शकतो. पण एकदा
प्रभू येशू जो ह्या जगामध्ये होता, सर्व जगाच्या पापासाठी त्यांनी क्रूसावर स्वतःचे बलिदान केला, त्याचे बहुमूल्य पवित्र रक्त सांडलं आणि त्याच्या रक्ताने आम्हाला पाप क्षमा मिळाली, त्याच्या रक्ताने आम्हाला मुक्ती मिळते, त्याच्या रक्ताने आम्हाला आरोग्य मिळते. त्या येशूने आपला रक्त सांडून आमच्या पापांच्या अपराधांच्या क्षमासाठी त्याचं रक्त सांडून आम्हाला पापातून सोडवलेले आहे, आम्हाला नरकाच्या मरणातून सोडवलेले आहे. आम्ही येशूच्या रक्ताद्वारे आज पापी नव्हे, आम्ही नीतिमान मोजले जातो देवाच्या दृष्टीने. म्हणून मी सर्वांना हे सांगायला इच्छा करतो की जो मंडळी चर्चचे दार एक दिवस बंद होईल आणि त्या समय प्रभू येशू जो आमचा उद्धारकर्ता म्हणून आहे की तो क्रूसावर मरण पावला, त्याला कबरामध्ये पुरले गेलं आणि ते कबरातून तिसरा दिवशी मरणातून उठला, म्हणून तो मृत्युंजयी प्रभू येशू 40 दिवसाने स्वर्गामध्ये गेला आहे. आणि तो जात असताना लोकांनी वर पाहत होते आणि येशू जेव्हा त्यांना ना दिसलं तेव्हा 2 स्वर्गदूत दिसलं आणि 2 स्वर्गदूत लोकांना हे सांगितलं की ज्या येशूला तुम्ही स्वर्गामध्ये जाताना पाहिलं, ठीक तसा प्रभू येशू लवकर येणार आहे, की आमच्या प्रभू येशू पुन्हा जगाची न्याय निवाडा करण्यासाठी येणार आहे, असा पवित्र शास्त्र बायबल बोलतो. म्हणून मला सर्वांना हे सांगायचे आहे की आज प्रभू आमच्या उद्धारकर्ता तारणारा म्हणून स्वर्गामध्ये आहे. आम्ही येशूचे नावाने तारण मिळवू शकतो, पाप क्षमा मिळवू शकतो, नीतिमान करू शकतो. कारण बायबल म्हणते की आकाशाखाली संपूर्ण पृथ्वीमध्ये एकच नाम दिले गेले आहे, ज्या नावाने आम्हाला तारण मिळतं, उद्धार मिळतो, मोक्ष मिळतो, सल्वेशन मिळतो. तो नाम येशूचा नाम. म्हणून आम्ही येशूच्या नावावर फक्त विश्वास ठेवल्याने आमचे तारण, आमचे उद्धार होतो. प्रभू येशू आज आमच्या जगतासाठी फॉर द वर्ल्ड जीसस इज द सेव्हियर. टिल नाउ आजपर्यंत आतापर्यंत प्रभू येशू मुक्तिदाता, प्रभू येशू उद्धार करता, प्रभू येशू तारणारा, सेव्हियर ऑफ द वर्ल्ड म्हणून आहे. एकदा प्रभू येशू स्वर्गातून निघाला, प्रभू येशू स्वर्गातून निघाला, तो उद्धार करता तारणारा नसणार. तो प्रभू येशू जगाचा न्यायदाता, जज म्हणून पुन्हा येणार आहे. आणि प्रभू येशू उद्धार करता असताना तुमची उद्धार करू शकतो, पण प्रभू येशू न्यायाधीश म्हणून जेव्हा येईल तेव्हा उद्धार नाही, तेव्हा न्याय करणार आहे. पुन्हा मी रिपीट करतो, प्रभू येशू उद्धार करता तारणारा असताना आमची तारण, आमची उद्धार करू शकतो. एकदा तो स्वर्गातून न्यायाधीश, जज म्हणून बाहेर पडला, आमचा न्याय करणार. म्हणून समय असताना त्या स्वर्गाच्या दार बंद व्हायच्या अगोदर, त्या प्रभू येशूच्या दया कृपाच्या दार बंद व्हायच्या अगोदर, त्या तारणाचा दार बंद व्हायच्या अगोदर आम्ही ते दारामध्ये प्रवेश करा, ते दारामध्ये प्रवेश करावं. ते दारामध्ये प्रवेश करण्यासाठी जो आमचे पश्चाताप केले पाहिजे, पापांना सोडून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशूच्या शिक्षणामुळे पुढे आणि पुढे येशूचे शिक्षणामध्ये चालायचं, येशूच्या विजयामध्ये चालायचं, येशूच्या मागे मागे प्रभू येशूला अनुसरण करायचं. एकदा असे झाले की आम्ही जो टॉपिक मी तुम्हाला बोलतो ते टॉपिक आहे द एंड द डोर वाज शट. आणि दार बंद झाला. एकदा एक प्रभूचा महान सेवक आणि ओपेनिया मैदानामध्ये हा वचन प्रचार करत असताना त्याने स्टेज मधून जेव्हा जोराने उठून म्हणले आणि दार बंद झाला, and the door was shut. तेव्हा त्या मैदानामध्ये एक ठिकाणी कितीतरी तरुण मुले बसले होते आणि ते तरुण मुलांमध्ये एक मुला स्वतःला फार असा बुद्धिमान आणि समजायचा, म्हणून जेव्हा त्या प्रभूच्या सेवक स्टेज मधून जोराने ओरडायचा आणि दार बंद झाला, तेव्हा तो मुलगा आपल्या मित्राच्या कानामध्ये काय बोलायचा, दुसरा दार उघडते. पूर्ण 1 तास प्रवचन चालू असताना जेव्हा स्टेज मधून त्या प्रभूच्या सेवक म्हणतील आणि दार बंद झाला, तो मुलगा आपल्या मित्रांना सांगत असतो दुसरा दार. वचनाच्या शेवटी त्या प्रभूच्या सेवकाने जोराने शेवटच्या वेळी ओरडले आणि दार बंद झाला. मी जेव्हा ओरडत होतो आणि दार बंद झाला, तेव्हा तुमच्यामध्ये कोणीतरी ओरडत असेल दुसरा दार उघडणार आहे.
तेव्हा ते प्रभूची येशूच्या सेवक मोठ्याने म्हणले, हो तुमच्यामध्ये बसणारा जो कोणी म्हणत होता दुसरा दार उघडणार आहे, तो खरोखर बोलत होता की स्वर्गाचा दार बंद झाला, नरकाचा दार उघडणारा. तेव्हा ते तरुण जेव्हा त्यांनी ऐकला इथपर्यंत म्हणत होता दुसरा दार उघडतील, आणि जेव्हा प्रभूच्या सेवकांनी सांगितले या दुसरा दार जो उघडली तो नरकाचे दार उघडतील, तेव्हा त्या मुलाला पवित्र आत्म्याने स्पर्श केला. त्याने रडू लागला नरकाच्या नाम ऐकून. त्याने रडत रडत स्टेज पर्यंत पळत गेला आणि बोलला, सर तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणत होते आणि दार बंद झाला, मी तेव्हा तेव्हा म्हणायचे दुसरा दार उघडतील, पण शेवट तुम्ही जेव्हा हो जेव्हा कोणी म्हणत होता दुसरे दार उघडतील, तो खरोखर म्हणत होता स्वर्गाचा दार बंद झाला, नरकाचा दार उघडतील. ते ऐकून आज मला देवाने स्पर्श केले. मी माझ्या पापांना सोडतो, मी कबूल करतो. मी तुम्ही बोलत असताना मी मोठ्याने मित्रांना बोलायचं दुसरा दार उघडतील, मला क्षमा करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि देवाचे सेवक त्याचे स्वीकार, जेव्हा तो स्वीकार केला तेव्हा ते सेवक त्यासाठी प्रार्थना केलं, आणि प्रार्थना केल्यानंतर तो तरुण जीवन येशूला समर्पण केला. येशू मध्ये जगण्यासाठी त्याने डिसिजन घेतला. म्हणून आज मी तुम्हालाही सांगतो, जेव्हा कोणी हे मेसेज तुम्ही पाहिलं आपल्या आपल्या घरी, आपल्या आपल्या टीव्ही मध्ये, आपल्या आपल्या मोबाईल मध्ये, तो हा समय आहे. मी आता थांबतो, पण आता तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. म्हणून मी छोटीशी प्रार्थना तुमच्यासाठी करतो. तुम्ही ही स्वतःसाठी, हे पवित्र स्वर्गातील पिता, एक दिवस प्रभू त्या दार बंद होणार आहे. प्रभू त्या दयाच्या, त्या कृपाच्या, त्या अनुग्रहाच्या, प्रभू त्या तू आम्हाला स्वीकार करण्याच्या, प्रभू तुझ्या कारणाचा दार बंद होणार आहे. याच्या अगोदर आम्हा प्रत्येक जो आम्ही वचन ऐकलं पाहिलं, आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्माची फ्रेश एनवायरमेंट, आणि प्रभू इथून पुढे येशूला तारणारा म्हणून आम्ही स्वीकार करतो. इथून पुढे येशूच्या शिक्षणामध्ये चालणं, आणि हो ते प्रभू येशूच्या मार्गामध्ये प्रभू येशूला अनुसरण करावं असं जीवन प्रत्येकाने, प्रत्येकाची उद्धारता दया दया अनुग्रह येशूच्या नावाने मागतो. आमेन.